आपण पाहत आहात सावंतवाडी पोलीस ठाणे अंतर्गत या ठिकाणी पोलीस दुक्षेत्र सातारडा 3 ते 4 वर्षापूर्वी ही इमारत या ठिकाणी कार्यरत आहे आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनाचा कार्यभार चालू असून पाहतात की पावसाळ्यात या ठिकाणी पूर्णपणे सिलिंगमधून पाणी गळत आहे आणि पोलीस कर्मचारी या ठिकाणी जीव मुठीत धरून एक प्रकारे आपला कार्यभार हाताळत आहे आणि या ठिकाणी बरेच लोक फिर्याद किंवा एखादी तक्रार द्यायला येतात त्यावेळी या ठिकाणी बसतात तर त्याची जबाबदारी कोण घेईल। या ठिकाणी बघत आहात खाली त्यांनी बारदान घातलेले आहे पाणी गळतीसाठी आणि त्याच्यावर पूर्णपणे पाणी पडतंय। आतमध्ये सुद्धा ह्या इमारतीमध्ये बघू शकता की इमारतीला तडे गेलेले आहेत। ह्या ठिकाणी इमारतीला हे तडे गेलेले दिसत आहेत पूर्णपणे। ही अवस्था आहे सिलिंगची। या ठिकाणी 4 वर्ष फक्त झालेलं आहे या इमारतीला आणि ह्या ठिकाणी ह्या इमारतीची जी अवस्था आहे ती बघू शकता की हा बघा हा भाग इथे कोसळण्याच्या परिस्थितीत आहे। कधीही पडू शकतो कोणाच्या डोक्यावर वगैरे। ह्याची जबाबदारी कोण घेणार? संबंधित ठेकेदारावर माझ्या मते यावर म्हणजे मागणी आहे लोकांची की कारवाई करावी किंवा त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावं आणि अशा प्रकारे भ्रष्टाचार हा दिसून येत आहे। पोलीस खात्यासाठी बनवलेल्या इमारतीमध्ये जर भ्रष्टाचार असेल तर सर्वसामान्यांचं काय, अशा याप्रमाणे संतप्त सवाल सर्वसामान्यांतून होत आहे।